हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. आपण अभ्यासणार आहोत ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरचे सेकंड लेक्चर. फर्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिले नसतील तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही ते पाहू शकतात. तसेच त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. यासाठी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला. आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये ते म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. काय अभ्यासणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पहा, न्यूटन युनिव्हर्सल लॉ आपण या ठिकाणी पाय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय, न्यूटनने जो काही ग्रॅव्हिटेशनचा लॉ या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे त्या लॉ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काय म्हटलंय पहा, ऑल द अबोव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लीड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. काय म्हटलंय पहा, या ठिकाणी ते म्हणतायत की वरती म्हणजे जे काय आपण फर्स्ट लेक्चरमध्ये जे काही केपलर्स लॉ अभ्यासले, या केपलर्स लॉच्या माध्यमातून ते सांगता आहेत की न्यूटन्स टू फॉर्म्युलेट इज काय म्हटलंय, फॉर्म्युलेट इज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. काय म्हटलंय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीची थेअरी त्यांनी या ठिकाणी मांडली आहे की अकॉर्डिंग टू धिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स attracts every other object with a defined force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. पहा पुन्हा एकदा आपण समजणार आहोत काय म्हणतात. पहा न्यूटन्स त्यांच्या या जो काही त्यांचा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ आहे ग्रॅव्हिटेशनचा, तर काय म्हणतात ते पहा, अकॉर्डिंग टू धिस थेअरी म्हणजे ही जी काही थेअरी आहे, ही जी काही सिद्धांत आहे, हा काय कसा आहे, एव्हरी ऑब्जेक्ट पहा आपण म्हणतो आहोत या ठिकाणी समजून घेणार आहोत का या ठिकाणी काय सांगता येते की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाईन्ड फोर्स. पहा जे काही युनिवर्समधले जे काही ऑब्जेक्ट आहेत, ज्या काही वस्तू आहेत, ह्या आकर्षित होत असतात एव्हरी अदर ऑब्जेक्ट कशाने, तर युनिव्हर्सल अट्रॅक्ट ऑब्जेक्ट विथ द डिफाईन्ड फोर्स. कशाने, डिफाईन्ड फोर्सने, म्हणजे आपला गुरुत्वाकर्षण बनवले होते. तर दिस फोर्स इज डायरेक्टली, ती जी काही फोर्स आहे, काय म्हटलंय पहा, ती जी काही फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच ते काय सांगता आहेत की विश्वातील कोणत्याही ज्या काही दोन वस्तू आहेत की ज्या दोन जी आपल्या गुरुत्वाकर्षण बलाने आकर्षित होती, ती कशी असणार आहे, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. कोणाला, ऑफ द मास, त्यांच्या मासला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तर त्या दोन ऑब्जेक्टमधलं जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर हा काय असणार आहे, हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. हे या ठिकाणी त्यांनी आपल्या थेअरीमध्ये सांगितलं आहे. ती थेअरी आपण दिलेल्या जे काही डायग्राम आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्या डायग्रामच्या माध्यमातून आपण मित्रांनो समजून घेणार आहोत. ते कसं आहे तर पहा, तुमच्यासमोर ही आकृती दिलेली आहे. या आकृतीच्या माध्यमातून आणि आपल्याला न्यूटन्सने जी थेअरी सांगितली आहे त्या थेअरीनुसार आपण कसं समजणार आहोत ते लक्षात घ्या. पहा काय म्हटलंय न्यूटन्सने की दोन कोणत्याही वस्तू असतील, ज्या ऑब्जेक्ट आहेत, जसं या दोन वस्तू आहेत, पहा या दोन वस्तू आहेत, याला आपण M1 म्हटलंय, तिचं मास M1 आहे. त्यानंतर दुसरे आहे M2, दुसऱ्या वस्तूचं मास आहे. आणि ते एकमेकांना काय करता आहेत, एका फोर्सने त्यांच्यामध्ये गुरुत्वीय बल किंवा ग्रॅव्हिटी त्याच्यामध्ये असते आणि ते एकमेकांना काय करत असतात, आकर्षित करत असतात. मग हे आकर्षित करत असताना न्यूटनने त्यांच्या थेअरीमध्ये काय सांगितलं आहे ते लक्षात घ्या. न्यूटन्स या ठिकाणी म्हणतात की हे जे काही डिस्टन्स वगैरे किंवा त्यांचा जो भाग आहे त्यामध्ये ते म्हणतात की ऑब्जेक्ट विथ द डिफाईन्ड फोर्स, ते अट्रॅक्ट असतात एक डिफाईन्ड फोर्सने. आणि ती जी फोर्स आहे ही फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कोणाला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस, त्यांच्या जे मास आहे त्या मासला ते काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर त्यांचं जे डिस्टन्स आहे, पहा हे जे मास आहे, हे मास
मास यांचं आलं तुम्हाला या ठिकाणी ह्याही ऑब्जेक्टचे दिसेल. हे काय आहे, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, परंतु त्यांच्यातलं जे काही डिस्टन्स आहे, त्यांच्यातलं जे काही अंतर आहे, हे अंतर काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्या ग्रॅव्हिटीच्या फोर्सला. ओके, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आपण जे काही आपल्याला दिसलेला हा फॉर्म्युला आहे, काय म्हटलंय पहा, फिगर 1.5 शो टू ऑब्जेक्ट विथ द मासेस m1 and m2 keep at distance d from each other. Mathematical the gravitational force of attraction between these two bodies can be write as. म्हणजे आपल्याला त्या ही जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे आणि त्याचं जे सूत्र आहे ते आपल्याला मॅथमॅटिकल पद्धतीने म्हणजे गणितीय पद्धतीने आपण त्याचा जो फॉर्म्युला आहे ते आपण या ठिकाणी मिळवू शकतो, तो लिहू शकतो. तर कसा लिहू शकतो पहा, या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे पहा, हा जो काही फॉर्म्युला आहे एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे m1 आणि m2 म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या मासला, आणि ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याच्या अंतराला. हे आपल्याला या ठिकाणी त्याच्या या सूत्रावरून समजते. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला ऑर म्हणून दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे F इज इक्वल टू कॅपिटल G. ओके, नंतर m1 इंटू m2 अपॉन d². मग या ठिकाणी हा जो काही G आलेला आहे, हा G जो आहे हा आहे आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स. म्हणजे तुम्ही युनिवर्समध्ये कुठेही गेला तर हा याची जी व्हॅल्यू आहे ही काय असणार आहे, सर्वत्र सारखी असणार आहे. म्हणून हा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी मिळतो F इज इक्वल टू G m1 इंटू m2 अपॉन d². म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हे जे काही दोन ऑब्जेक्ट आहेत हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने एकमेकांना अट्रॅक्ट करत आहेत. पण हे अट्रॅक्ट करत असताना न्यूटन्स काय म्हणतात की यांच्यातलं जे काही मास आहे, दोघांचं मास हे एकमेकांना मल्टिप्लाय असते म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कोणाला, तर या फोर्सला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ते काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. परंतु यांच्यातलं जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या फोर्सला काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे. हे आपल्याला या ठिकाणी न्यूटन यांनी समजून सांगितलं आहे. ओके मित्रांनो, जर तुम्हाला या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि आपण त्याच्यावर अजून सविस्तर पद्धतीने क्लिअरली समजू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याला पुढे काय म्हटलं आहे पहा, पुढे म्हटलं आहे आपल्याला G इज द कॉन्स्टन्स ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पहा या ठिकाणी हा जो काही G आहे काय आहे पहा, हा जो काही G आहे हा G आहे आपला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय आहे तो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स आहे. आणि हा विश्वामध्ये तुम्ही कुठेही गेलात म्हणजे तुम्ही जेवढे युनिव्हर्समध्ये गेलात तर याची व्हॅल्यू सेम असणार आहे, तो कॉन्स्टंट असणार आहे. आणि यानुसार पुढे म्हटलं आहे द अबो लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज काय म्हटलं आहे, डबल द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे पहा, जर आपण ऑब्जेक्टचे जे मास आहे, या दोन ऑब्जेक्टचे जे मास आहे हे जर आपण डबल केलं तर साहजिक आहे त्यांच्यातली जी फोर्स आहे, फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज ऑल्सो डबल. म्हणजे यांचं जर मास आपण डबल केलं, काय दिसतंय लक्षात घ्या, आपण जर यांचं मास डबल केलं, याचे मास डबल केलं म्हणजे समजा ते जर आपण आता 5 किलोग्रॅम घेतलेलं आहे आणि ते डबल करून 10 किलोग्रॅम झालेलं आहे आणि त्यांच्यातली जी काही फोर्स आहे ही आपण समजू 100 न्यूटन लागत असेल तर साहजिक आहे यांचं मास जर आपण डबल केलं तर त्याच्यावर काम करणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा डबल होते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. त्यानंतर म्हटलंय पहा, ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रेसेस बाय फॅक्टर्स ऑफ 4. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the center of the two objects and the distance between them centers is taken to be d. म्हणजेच काय म्हटलंय पहा, ज्या पद्धतीने आपण मास डबल केलं आणि जर त्यांच्यातलं डिस्टन्स काय म्हटलंय, डिस्टन्स इज डबल, जर डिस्टन्स डबल केलं, हे डिस्टन्स जर आपण डबल केलं तर त्याच्यावर लागणारी जी फोर्स आहे ही फोर्स काय होणार आहे, डिक्रेसेस बाय फॅक्टर्स ऑफ 4. म्हणजे ती 1/4 काय होणार आहे, कमी होईल. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं काय, जर आपण त्यांच्यातलं जे मास आहे म्हणजे जी काही बॉडीचं जे मास आहे हे मास जर आपण वाढवले, हे वाढवल्यानंतर साहजिक आहे त्याची जी फोर्स आहे फोर्ससुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे म्हणजे फोर्ससुद्धा वाढणार आहे. बट जर आपण त्याच्यातलं काय वाढवलं, त्याच्यातलं जर आपण डिस्टन्स वाढवलं, काय केलं, डिस्टन्स डबल केलं तर काय या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जर आपण डिस्टन्स डबल केलं तर जी काही फोर्स आहे
ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ही 1/4 काय होणार आहे, कमी होणार आहे, फॅक्टर्स ऑफ 4 हे त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे म्हटलंय पहा, इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल, म्हणजे हे जर तुम्ही स्पेरिकल शेपमध्ये असतील आणि द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द, म्हणजे हे जर स्पेरिकल शेपमध्ये असतील तर या ठिकाणी लक्षात घ्या, यांचं जे डिस्टन्स आपल्याला घ्यायचं असेल तर त्या बॉडीच्या सेंटरमधून आपल्याला ते घ्यावं लागतं आणि तिथून आपण ते घेत असतो आणि ते आपण डिस्टन्स या ठिकाणी मानत असतो. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे म्हटलंय पहा, त्यांनी काय म्हटलं आपल्याला पुस्तकात दिलेलं की डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी टी. ओके, नंतर इन केस विन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल और हॅव इरेग्युलर शेप्स, जर ही जी काही वस्तू आहे ही इरेग्युलर किंवा स्पेरिकल शेपमध्ये नसेल, देन द डायरेक्शन्स ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग द देअर सेंटर ऑफ मास अँड डी इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन द टू बॉडीज ऑफ मास. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी जी बॉडी, जी वस्तू तिचा शेप स्पेरिकल नसेल किंवा ती इरेग्युलर शेपमध्ये असेल तर त्यावेळेस तिचं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स तिच्या सेंटरमधून घ्यावं लागतं. तिचा जो सेंटर असेल त्या सेंटरमधून तो मानावा लागतो आणि तो डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनलचा जो काही न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल आपल्याला म्हटलेला आहे, जो काही न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो दिलेला आहे तो या ठिकाणी लक्षात येतो की कोणत्याही सोप्या भाषेत सांगायचं झालं की कोणत्याही ज्या काही टू बॉडीज असतील, जो वस्तू असतील, त्या वस्तूंचे जे मास आहे तो मास त्या फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, तर ते डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. आणि त्यामध्ये जो काही त्यांचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स आपण या ठिकाणी घेतला आहे हा युनिव्हर्समध्ये सर्वत्र सारखा आहे. हा जो काही जी आहे हा सर्वत्र ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स आपल्याला जी दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय असते लक्षात घ्या, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर अशी याची या ठिकाणी मित्रांनो व्हॅल्यू आहे, जे आपण या प्रकरणामध्ये हळूहळू पुढे जात असताना समजून घेणार आहोत. ओके, की या ठिकाणी आपण आता जे काही पाहिलं आहे त्या पाहिल्यानुसार तुम्हाला सहज लक्षात आलं असेल. मित्रांनो व्हिडिओ तुम्ही परत रिवाइंड करून पाहू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सहज समजेल. ओके, त्यानंतर पुढे म्हटलं आपल्याला पहा काय म्हटलं आहे, फ्रॉम इक्वेशन 2 इज कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन टू युनिट मासेस केप्ट ॲट अ unit distance away from each other, thus is SI unit. The value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter at apart म्हटलं त्यांनी. म्हणजे आपल्याला काय म्हटलंय पहा, जर या ठिकाणी आपण जो काही ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्स आहे या संदर्भात जर जे काही आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्या ऑब्जेक्टमधले जे फोर्स ॲक्टिंग जे आहे ते बिटवीन द युनिट मासेस केप्ट ॲट द युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर दिस इन SI युनिट द व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस ऑफ 1 kg केप्ट 1 मीटर. म्हणजे 1 किलोग्रॅम लक्षात घ्या, 1 kg साठी म्हटलं त्यांनी 1 kg म्हटलं आहे, 1 kg साठी त्याचं डिस्टन्स जर काय असेल 1 मीटर असेल तर तो सर्वत्र कसा असणार आहे, इक्वल असणार आहे, सारखा असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजवलं आहे. त्यानंतर पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. काय म्हटलं, शो दॅट इन SI युनिट द युनिट ऑफ जी इन न्यूटन 2 स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजरेड बाय हनरी जो शास्त्रज्ञ इन युनिट SI व्हॅल्यू इज 673 मल्टिप्लाय 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. ओके, इथं अपॉन येईल. या ठिकाणी जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल, यासाठी जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तशी कमेंट्स करायची मित्रांनो. मग तुम्हाला हा कसा आपल्याला मिळवता येतो हे मी तुम्हाला सांगेन, कारण आपला व्हिडिओ लॉंग होईल. यासाठी आपण जर तुम्हाला यासाठी हवा असेल तर त्या संदर्भात कमेंट्स करा, आपण त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेऊ शकतो. ओके, हे झालं मित्रांनो या ठिकाणी या संदर्भात. वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आपल्याला काय सांगितलं आहे पहा. पुढच्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे आपल्याला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, त्यानंतर म्हटलं आहे मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिकल फोर्स. म्हणजेच पुढे जर आपण आधी वरती जर समजून घेतलं, द सेंटर ऑफ मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड ऑर आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी ॲज्युमेड टू बी म्हटलं आहे कन्सिडर्ड द सेंटर ऑफ द मास A of a
स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डिस्टन्स इट इज जॉमेट्रिकल सेंटर्स. पण काय म्हटलं या ठिकाणी, जर आपण भौमितिक पद्धतीने जर विचार केला, ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळेस आपल्याला इरेग्युलर शेपमध्ये किंवा स्पेरिकल शेपमध्ये ज्यावेळेस सेंटर मिळत नसेल तर त्यावेळेस त्या वस्तूचा सेंटर आपल्याला घ्यावा लागतो. इरेग्युलर याच्यामध्ये आपल्याला आपल्या जे काही भूमितीय पद्धतीने किंवा ज्या ठिकाणी जॉमेट्रिकल पद्धतीने आपण त्याचं घेऊ शकतो. ओके. त्यानंतर पुढे म्हटलंय पहा, वाय डिड न्यूटन ॲज्युम इनवर्स स्क्वेअर. काय म्हटलंय, इनवर्स स्क्वेअर डिपेंडेंट्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ही वॉज हेल्प बाय केप्लर्स थर्ड लॉ इन दिस ॲज शो बिलो. म्हणजेच पहा, आपण सांगितलं होतं की केप्लर्सने जे काही नियम मांडले ते नियम त्यांनी फक्त त्यांच्या जे काही ऑब्झर्वेशन आहे हे ऑब्झर्वेशन त्यांनी ते मांडले, परंतु त्यांना ते सिद्ध करता आले नाही. मग यासाठी न्यूटनने त्यांच्या तिसऱ्या नियमाच्या आधारावर त्यांनी कसे सिद्ध करून दिलेले आहे ते पण केप्लरच्या तिसऱ्या नियमांचा आधार घेऊन त्याची मदत घेऊन कसं केलं ते आपण पाहणार आहोत. म्हणून म्हटलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक रेषीय जे आपण म्हणतो एक समान गती किंवा वर्तुळाकार गती, मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, अभिकेंद्रिकीय बलच्या साह्याने किंवा त्या पद्धतीने कसं. तर मग पहा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हटलं आहे कन्सिडर्ड अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एक वस्तू आहे जी कॉन्स्टंट स्पीडने या ठिकाणी आहे. वी हॅव सीन अर्ली दॅट सच अ मोशन इज पोझिशन ओनली वेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली attack upon by a force directed toward the center of the circle. This force is called the centrifugal force. If m is the mass of the object, v is the speed and r is the radius. काय म्हटलंय पहा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आपल्याला ज कॉल्ड आपण त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स and it is m mass of the object, v is the speed and r is the radius. v is the speed, r is the radius of the circle. Then it can be show that this force is equal for F is equal to m square upon r. म्हणजे जी काही वस्तू आहे जी गतिमान आपण पाहिलं आहे की कोणती वस्तू किंवा कोणताही ग्रह ज्यावेळेस वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो तर त्याला लागणारी फोर्स ही त्याच्या सेंटरमधून लागत असते. म्हणून या ठिकाणी म्हटलं या सेंटरमधून जी काही वस्तू आहे तिला लागणारं जे काही त्याचं मास आहे ते मास m मानलेलं आहे, त्याची व्हेलॉसिटी v मानलेली आहे आणि त्याची जे डिस्टन्स आहे ती रेडियस ती r मानलेली आहे त्या सर्कलची. मग काय म्हटलं शो दॅट दिस फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके. मग पहा पुढे म्हटलं इफ अ प्लॅनेट. काय म्हटलंय इफ अ प्लॅनेट इज म्हटलंय रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन द युनिफॉर्म सर्कल मोशन दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सांगायचं झालं मित्रांनो, जर आपण इथला विचार केला तर आपल्याला काय सांगितलं इथं पहा या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की जो काही सन आहे त्या सनला अराउंड जे काही प्लॅनेट्स आहेत ते फिरत असतात. हे फिरत असताना सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ते फिरतात, ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतात. मग अशा वेळेस द सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट ऑन द प्लॅनेट टुवर्ड द सन मस्ट बी एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे पहा हा जो काही फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात येतो. आणि एम इज द मास ऑफ द प्लॅनेट, व्ही इज द स्पीड ऑफ अँड आर इट इज द डिस्टन्स. मी जे तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं त्यानुसार स्पीडचा फॉर्म्युला तुमच्याजवळ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे की जे काही ग्रह आहेत ते जे काही सूर्याला रिव्हॉल्युशन करतात त्या रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने ते सिद्ध झालेलं आहे न्यूटनच्या म्हणण्यानुसार. त्यासाठी त्यांनी केप्लरच्या तिसऱ्या नियमांचा आधार कसा घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला दिलेला आहे आणि ह्या फॉर्म्युलानुसार पुढे आपल्याला काय दिलेलं आहे किमती घालून सोडून दिलेलं आहे. मग या ठिकाणी पहा द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेडेड इन टर्म्स द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी. टाईमसाठी टी घेतलेला आहे आणि इथं म्हटलं पहा द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पिरॅमीटर ऑफ द ऑर्बिट 2πr. म्हणजेच पहा जो वर्तुळाचा परिघ आहे वर्तुळाचा परिघ काय मानला जातो तर वर्तुळाचा परिघ 2πr मानला जातो. काय मानला जातो 2πr. जो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे जो काही सर्कल आहे जो काही प्लॅनेट आहे हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे म्हणून त्याचा जो वर्तुळाचा परिघ आहे तो आपल्याला दिलेला आहे. ओके. त्यानंतर म्हटलंय आर म्हणजे काय आहे डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जे आहे जो आरने दाखवणार आहोत जे आपण या ठिकाणी त्याची रेडियस घेतो ते आपल्याला डिस्टन्स दाखवणार आहे ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सनची. आणि द टेकन
टाईम टेकन पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन तो आपण टीने दाखवणार आहोत. ओके, इथपर्यंत समजल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये जो काही स्पीडचा फॉर्म्युला आहे त्यानुसार v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल, जेवढं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे ते, आणि आपण टाईम टेकन म्हणजे जेवढं डिस्टन्स आपण केलं ते आहे 2πr म्हणजे 2πr अपॉन टाईम जो आहे तो हा टाईम. ओके, या फॉर्म्युल्यानुसार यानुसार आपण या ठिकाणी या किमती भरलेल्या आहेत. ओके, मग पुढे काय केलं आहे पहा, जो आपला फॉर्म्युला आहे जो आपण इथे घेतला त्यानुसार एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर. ओके, हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार जी व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती आपल्यासमोर इथं आहे, म्हणून व्हीच्या ऐवजी काय घेतलं आहे त्याची व्हॅल्यू या ठिकाणी घेतली आणि भागीला जो आर आहे अपॉन तो आर जसेचा तसा या ठिकाणी आलेला आहे. मग त्यानंतर काय म्हटलं आहे पहा, या ठिकाणी आपलं 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर म्हणजेच काय म्हटलं आहे मल्टिप्लाय अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर. म्हणजे हे जे काही आपल्याला मिळालेलं सूत्र आहे जे फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला काय करायला लावलेलं आहे 2r² ने काय करायचं आहे मल्टिप्लाय पण करायचं आहे आणि त्याला डिवाइड करायचं आहे. मग मल्टिप्लाय केल्यानंतर पहा याला आपण जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 जा 2. ओके, आपलं या ठिकाणी 2 2 जा 4 या ठिकाणी येतो. त्यानंतर पुढे त्यालाच डिवायडिंग केलेलं आहे, त्यांचं डिवायडिंग केल्यानंतर आपल्याजवळ उरणारा जो घटक आहे तो हा उरेल. मग पुढे काय केलं आहे पहा त्यांनी एफ इज इक्वल टू ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू याला मल्टिप्लाय केली आहे न्यूटनचा जो काय आपला केपलरचा तिसऱ्या नियमानुसार म्हटलं आहे अकॉर्डिंग टू केपलर थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला केपलरचा t² अपॉन r³ इज इक्वल टू के इज अ कॉन्स्टंट. ओके, जो आपण पाहिलेला आहे. मग यानंतर पहा मित्रांनो, पुढे जर आपण या उदाहरणामध्ये जर पाहिलं की कशा पद्धतीने क्लिअर करणार आहोत. ओके, कशा पद्धतीने क्लिअर होईल ते पहा. मग पुढे पहा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिलेलं आहे एफ इक्वल टू 4m π². ओके, काय म्हटलं आहे 4m π² अपॉन r² कॉन्स्टंट के, बट 4m π² अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या जर लक्षात आलं असेल आणि तुम्हाला जर समजलं असेल तर अकॉर्डिंग टू केपलर थर्ड लॉ हा थर्ड लॉ आणि आपण केलेलं हे डेरिवेशन तुमच्या संपूर्ण लक्षात येईल आणि या ठिकाणी टोटल आपल्याला कळेल की न्यूटन्सने केपलरच्या तिसऱ्या नियमाचा आधार घेऊन जे काही गणितीय पद्धतीने हे जे काही आपल्याला हे डेरिवेशन कंप्लीट करून दिलं आहे, हा जो नियम क्लिअर करून दिला आहे तो लक्षात येतो. ओके, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, पुढे म्हटलं आहे न्यूटन्स काय म्हटलं आहे पहा, न्यूटन कन्सिडर्ड दॅट द सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज द फोर्स ऑफ ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन मस्ट बी inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. Okay, and Newton's identify this force with the force of gravity and hence म्हटलं आहे postulated the inverse square law of gravitation. म्हटलं पहा या ठिकाणी त्यांचं जे काही postulated म्हटलं आहे postulated the universe square law of gravitation. म्हणजेच या ठिकाणी न्यूटन्सने केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार कशा पद्धतीने आपल्याला क्लिअर करून दिलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. मित्रांनो, या संदर्भात मराठी मीडियमच्या माध्यमातून किंवा मराठी माध्यमातून सुद्धा आपल्या चॅनलवर मी समजून दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला थोडं काही किचकट वाटत असेल तर तुम्हाला मी त्या ठिकाणी सोडवून दिलेला आहे. जो तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या संदर्भातली लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक पाहून शो करून तुम्ही टच करून तुम्ही ते पाहू शकता. आणि लक्षात घ्या, या डेरिवेशनवर तुम्हाला सहज समजेल की न्यूटनचा जो काही युनिव्हर्सल लॉ आहे तो कशा पद्धतीने समजवला आहे आणि त्यानुसार त्यांनी केपलरच्या तिसऱ्या नियमांचा आधार कसा घेतलेला आहे हे तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा.